असं म्हणते, चहा पिऊ म्हणते. हा. ठीक, माझी सुंदर सुंदर ग. ठीक, तसं नव्हे. बायको म्हणते चहा पी, तर मग नवऱ्याने ऐकलं पाहिजे. त्यात मी अज्ञाधारक नवरा आहे ना ग तुझा. चहा पी म्हणते, काय होत नाही त्याला. छान छान. अगं बाई, नारळाचं पाणी घातल्यासारखं लागेल. म्हणजे विचार कर ह, आपण जर नारळाच्या पाण्यात चहा केला तर तो लागेल कसा. ते तसं आहे हे. वा वा वा. वा, याला म्हणतात अमृत तुल्य चहा. वा. निदान लेकीच्या सासरी तरी पाचपोच ठेवा म्हणते मी. मला विचार करून करून माझ्या डोक्याला मुंग्या आहे. काय गे, डोकं बिकं बरं आहे ना ग तुझं. दारू मी पितो आणि झिंझिन्या तुझ्या डोक्याला काय येतात. करतेस तरी कसला विचार. हो, श्रेयसीचा आणि आगीचा. हा, मी माधवरावांना आणि रागिणीबाईंना भेटून आले. त्यांना मुद्दाम खोदून खोदून विचारलं. म्हटलं, तो माणूस, श्रेयसी आणि आग यांचा काही संबंध आहे का. दोघांचा पापली ना. मग इथेच कुठेतरी पाणी मुरतंय बघा. मला ना या सगळ्या गोष्टींचा अर्थच कळेन असं झालं. अशी सोडणार नाही मी. या सगळ्या प्रकरणाचा छडा मी लावणारच आणि अण्णासाहेबांच्या पुढे या दोघांना उघड पाडणार. एकदा श्रेयसीला या घरातून घालवली की मग या सगळ्या घराचा ताबा घ्यायच्या मागे आपण लागूया. कसं? तसंच. तो थोरडा आहे ना अण्णा, अण्णा त्याला त्याने चांगला धडा शिकवायला पाहिजे. म्हणजे कसं आहे मग, ही आहे ना श्रेयसी, तिच्यावर चांगला लक्ष ठेवायला पाहिजे. काय घडते ना ते बरोबर शोधायलाच हवे. चला चला बयो, आपण श्रेयसीच्या गावी येऊन पोहोचलोय. आपण एक काम करू, आधी महेशरावांच्या घरी जाऊ आणि मग श्रेयसीकडे जाऊ. माझी नात. अगं हो हो हो, तुझी नात म्हणजे श्रेयसी आहे. चल चल, आपण नातीकडे जाऊ. हो 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 हो, चल 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 चल. हो हो. दादा, तुम्ही पेरू नावाच्या माणसाला ओळखता? हो, पण आताच तो आपल्या आईबरोबर कुठेतरी बाहेर गेलाय. बाहेर? कुठे? काय माहित नाही. थँक्यू. आज एवढा अग्निदिव्य करून घराबाहेर पडले आणि हेच इथे नाही. आज खरं भेटले असते तर व्यवस्थित बोलता आलं असतं मला. आता भेटतील का ते मला? कुठे गेली का श्रेयसी? काही कळत नाही रे. मी आता मागे जाऊन बघून आले, तिथेही नाहीये ती. कुठे शोधणार आहे? एक तर ही नवीन जागा आहे तिच्यासाठी. माधव, मला वेगळंच टेन्शन आलं. हे म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये जे घडलंय ना तिच्या बाबतीत, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन ती. तसं नाही होत, तसं नाही होत. फक्त ती न सांगता गेली नाही ह्याचं टेन्शन. डॅडी, ती न सांगता नाही गेली. ती मला सांगून गेली ती तिच्या मैत्रिणींना भेटायला चालली. कुठली मैत्रीण? अरे इथे देवबाग मध्ये कुठल्या मैत्रिणी तिच्या? नाही, मला वाटतं ती तिच्या मुंबईच्या मैत्रिणींना भेटायला गेली. ते काहीतरीच काय अनिकेत. तिला मुंबईच्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करायचं जर असेल ना, तर तिला आमच्या थ्रूच करावं लागेल. तिचा नवीन नंबर आहे कुठे त्यांच्याकडे? कुठे म्हणजे कोणत्या गावाला गेलीये काही म्हणाली? नाही, काही म्हणाली नाही, पण तारकर्लीलाच गेली असं. कारण इकडचं सर्वात चांगलं पर्यटन स्थळ तेच आहे. शक्यतो मुंबईची लोक तिथेच जातात. अरे पण अशी कशी फिरायला जाईल ती आम्हाला न सांगता? आणि तू तर म्हणतोयस की ती नक्की तारकर्लीला गेली आहे की नाही हे तुलाच माहित नाही. तिने नेमकं कुठे चालली हे सांगितलंच नाही. म्हणजे तू तिला काहीच विचारलं नाहीस? अरे नवीन आहे ती इथे, ती कशी जाणार, कुठे जाणार, काहीच विचारलं नाहीस तू तिला? नाही. तरी कसा होता तिच्याशी न बोलण्याचीच तर शिक्षा भोगतोय. डॅडी, आता मलाही टेन्शन लागलंय हो.
आणि काय पाहिजे तुला? मावशी, इथे वीरू आणि बयो राहतात ना, मला त्यांना भेटायचं होतं. ते मगाशीच गेले बाहेर. कुठे काय कल्पना आहे का? म्हणजे काही सांगून गेले तुम्हाला? बयोला रात्रंदिवस नातीचे वेध लागलेले असतात. तिला शोधायला कुठे बाहेर गेले असतील. आम्हाला नाही सांगितलं कुठे गेलेत ते. का तुम्ही का विचारताय? तुमचं काही चोरलंय का? अहो नाही नाही नाही, मी सहजच विचारतीये. सहजच? सहजच असं कोणी कोणाची चौकशी नाही करत. तुम्ही कोण त्यांच्या? तेच तर मला शोधायचंय. तुम्ही म्हणत होतात की त्यांच्या नातीला त्या शोधत असतात. कुठे गेली आहे का ती? माहित नाही. गेली 20 वर्ष शोधतायत एवढंच माहितीये. नाही म्हणजे कुठे हरवली आहे का त्यांची नात, म्हणून त्या शोध घेतात? सांगितलं ना, मला माहिती नाही. मग मला कसं कळेल की काय घडलंय नक्की? कोण सांगू शकेल मला? बयोच्या सुनेबरोबर आणि नातीबरोबर काहीतरी विपरीत झालंय एवढं नक्की. मी आत्ताच आले 4 वर्षापूर्वी लग्न होऊन. मी कितींदा विचारलं, पण म्हातारी माणसं रागवतात आणि गप्प बसवतात. काहीतरी विपरीत असेल नक्की, नाहीतर सगळे गप्प का बसले असते? तुम्ही गावच्या सरपंचांना भेटा, तेच तुम्हाला सांगू शकतील नक्की काय ते. ठीक आहे, थँक्यू. अरे वीरू, नमस्कार महेश दादा. नमस्कार. ही माझी आई बयो. नमस्कार. जायचं ना आपल्याला? अगं हो, आधी घाटावर जाऊन श्राद्ध करायला पाहिजे आणि मग तुझ्या नातीला जाऊन भेटता येईल ना. नमस्कार वहिनी. नमस्ते. ही माझी आई बयो. नमस्कार. वीरू, श्राद्ध घाटावर करणार आहेस? जी हो, श्राद्ध झालं की आम्ही लगेच आमच्या नातीला भेटायला जाणार आहे. कुठलीही मदत लागली तर सांगा हा, मी नक्की करेन. बायकोच्या श्राद्धासाठी फोटो लागतो, आणलायस का? हो, आणलाय की. नाही नाही आणला, ते विसरलो मी. काय हरकत नाही, आपण गुरुजींना सांगून मानसश्राद्ध घालू. मी जरा फुलं काढून ठेवते, म्हणजे जाताना तुम्हाला घेऊन जाता येईल. हां, तुम्ही बसा ना. महेश दादा, महेश दादा, तुम्ही बसा, मी आलोच. जी. अरे आणलायस की फोटो? अरे ह्याच्यातच ठेवला होता. अगं मला माहितीये, मी आणलाय. तर बयो तू विचार कर, कमला आणि श्रेयसी एकसारखेच दिसतात आणि यांना जर कळलं ना तर एका क्षणात कळेल ती पोरगी कोणाची. मग ती आत्ता पोरगी जेवढी आपल्यापासून दूर आहे ना, त्याच्यापेक्षा काही पटीनं दूर जाईल ग. वा, हे काय तुम्ही अजून इथेच? इथे इथेच म्हणजे मी तुला कुठे असायला हवा होता? कर्म माझं. या बाटली पायी ना एक गोष्ट 100 वेळेला सांगायला लागते तुम्हाला. अहो, काय करणार होता तुम्ही? प्रेयसीवर लक्ष ठेवणार होतात ना? मग मग लक्ष आहेच माझं तिच्याकडे. माझं नुसतंच लक्ष नाही आहे, माझं चांगलं बारीक लक्ष आहे तिच्यावर. हा, तुम्हाला काय दिव्य चक्षु प्राप्त झाले का काय? जीव जीव कुठे ती सांगा बरं, कुठे? हे बघ, ती कुठे आहे ते मला चांगलं माहिती आहे बरं का. ती तिच्या खोलीत आहे. मी तिथे जाऊन बघून आलो, खात्री केली, मग इथे येऊन माझ्या तीर्थाला सुरुवात केली. वाटलंच मला. तेवढ्या वेळात ती तयार झाली आणि बाहेर गेली सुद्धा. गेली? अशी कशी? कुठे? कुठे आता मला कसं माहिती असेल? मला सांगून जाते की. आलेली चांगली संधी वाया गेली. काय
तुला काय वाटतं? कुठं गेली असेल? मला नाही माहिती. माझी खात्री आहे त्या महेशकडे नक्की गेली नसणार. कारण तिच्या पायावर बसलेला चटका, त्याचा डाग अजून गेला नसणार. तुला सांगतो, कुठं गेली हे जर कळलं असतं ना, तर आपल्याला आणखी एक डाव टाकता आला असता. डाव टाकता. रागिणी, मला दाट शंका आहे, ही पोरगी नक्कीच तिथे गेली असणार. नाही माधव, असं नको म्हणूस. प्लीज कॉल हर. फोन करतोय, तिला ती उचलत नाही. तिला माहिती आहे तिने फोन उचलला तर तिला आपण बोलू आणि आपण ते सांगू ते तिला ऐकावं लागेल. ओ गॉड, माधव, ती खरंच वीरूला भेटली तर? नाही, मी वीरूला सांगितलं. तिच्या जन्माचं रहस्य तिला कळलं का? मला वाटतं तू आपला ऐकेल. शब्द दिला ते. हाऊ इट इज पॉसिबल? अरे 20-22 वर्षांनंतर मुलगी समोर आल्यावर त्याला तुला दिलेला शब्द लक्षात राहील? काय अवस्था होईल रे त्याची? खरं तर त्याही पेक्षा तिला खरं कळलं तर तिची काय अवस्था? रागिणी, ती आपल्या समोर येईल? तिला जर का कळलं की तिचे आई वडील कोणी दुसरेच आहेत, मग आपण कोण राहतो तिचे? परके बाहेरची माणसं? नाही माधव, असं काही होणार नाही. देव करू आणि त्यांची गाठभेटच न हो. तू देवाची प्रार्थना करतेस. माझ्या हातात दुसरं काय रे? आणि जेव्हा माणसाच्या हातात काही राहत नाही ना, तेव्हा त्याला देवाचा आधार लागतोच. मलाही याच गरज आहे त्याची. देवा, माझी श्रेयू सुखरूप राहो आणि तिची मानसिक शांती ढळेल अशी कुठलीही गोष्ट तिला न समजू. नमस्कार काका. कमल, तू बयोची सून? अरे पण तू तर, अरे माझ्या देवा, बोल बोल. काका, काका, मी भूत नाही. अहो, मी कमलही नाहीये. पण मग तू कमल सारखीच कशी दिसते? हेच तर मला जाणून घ्यायचंय की ही कमल कोण आहे. त्या गावात वीरू नावाचा एक नावाडी राहतो, त्याची बायको ही कमल. तुम्ही त्या वीरूविषयी मला काय सांगू शकता? म्हणजे त्यांच्या भूतकाळाविषयी काही? आधी तू हे सांग, तू कोण? मी कोणी नाही, पण तुम्ही म्हणालात तसं कमल सारखा माझा चेहरा असल्यामुळे काही जण मला त्रास देता येतो. म्हणूनच मला हे जाणून घ्यायचंय की हा सगळा नक्की काय प्रकार आहे. प्लीज मला सांगा. वीरूची बायको 9 महिन्याची गरोदर असताना तिचा मृत्यू झाला. माझ्या सुनेला नको देऊ रे, मला घेऊन जा. काका, मोठीशी होती का ती? नको. मला का देणार? मोठीशी होती का ती?
मुलगी मुलगी ओ बघितलं का मुलगी चिता विश्वा कमल जिवंत आहे. कमल जिवंत आहे. माझ्या सून जिवंत आहे. काय बोलताय काय जरा मागे वळून बघा. म्हणजे ती मेली नव्हती? कोण कमल? नाही. हे काही माहित नाही, पण ती जन्माला आलेली मुलगी आता तीही जिवंत नसणार असं साऱ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण असं कशावरून? का? हो ती चितेवर जन्माला आली होती ना, म्हणजे ती हाडळत. अहो मग ती मुलगी जिवंत की मेली? हे बघा परत तेच. अहो मी तुम्हाला खरंच सांगतो, मला याबद्दल काहीही माहित नाही. तुम्हाला हे सारं तहसीलदारांकडून कळेल, कारण या अशा सगळ्या घटनांच्या नोंदी तहसीलदारांकडे असतात. तुम्ही त्यांच्याकडे जा. बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्ही आता त्वरितच निघा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार अण्णासाहेब, तुम्ही इथे? तुमच्या भेटीची इच्छा खूप होती. आज तो योग जुळून आला. खूप आनंद झाला. आम्हाला इथे यावंसं वाटतं, पण संसारामध्ये अडकलेल्या माणसाला ते शक्य नाही. तुम्ही तिथे राहून सुद्धा धर्माची उत्तम सेवा करता. बोला, कसं काय येणं केलं? अतिशय महत्वाच्या कारणासाठी इथे आलोय. मागं अवधूतने आम्हाला सांगितलं होतं की आमच्या घराला आगीपासून धोका आहे. तो कुठल्या कारणामुळे आहे हे आम्हाला तेव्हा माहित नव्हतं, पण आता आम्हाला कळलंय की आमच्या सुनेला स्वप्नामध्ये आग दिसते. तिचा आगीशी काहीतरी संबंध आहे, पण तो नेमका काय आहे ते अजूनही आम्हाला कळत नाहीये. अवधूतला आम्ही हेच विचारण्यासाठी आलो होतो की या सगळ्याचे काही गंभीर परिणाम तर होणार नाहीत ना? तुमच्या सुनेचा आगीशी संबंध आहे निश्चित.